गीतामृत मालिकेमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण अध्याय क्रमांक 7 भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय क्रमांक 7 ज्ञान विज्ञान योग यामधील 19वा श्लोक पाहणार आहोत. प्रार्थनेने सुरुवात करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनीति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. श्लोक पाहूयात आपण. Just a second. श्लोक क्रमांक 19. बहुनाम जन्मनामन्ते ज्ञानवान् मां प्रपद्यते वासुदेव सर्वम इति स महात्मा सुदुर्लभा. अर्थ: अनेकानेक जन्म आणि मृत्यूनंतर ज्याला वास्तविक ज्ञान होते तो मी अस्तित्वातील सर्व गोष्टींच्या कारणांचे परम कारण असल्याचे जाणून मला शरण येईल असा महात्मा अत्यंत दुर्लभ असतो. तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद म्हणतात, अनेकानेक जन्मानंतर भक्तिपूर्ण सेवा किंवा दिव्य अनुष्ठाने करताना जीवाला पुरुषोत्तम श्री भगवान हेच आध्यात्मिक साक्षात्काराचे अंतिम लक्ष्य असल्याचे दिव्य विशुद्ध ज्ञान होऊ शकते आणि त्या ज्ञानामध्ये तो स्थित होऊ शकतो. आध्यात्मिक साक्षात्काराच्या प्रारंभावस्थेमध्ये मनुष्य जेव्हा भौतिक आसक्तींचा त्याग करण्याचा प्रयत्न करीत असतो तेव्हा निर्विशेषवादाकडे त्याचा थोडासा कल असतो. निर्विशेषवाद म्हणजे या गोष्टींमुळे त्रास होतोय तर त्या गोष्टी म्हणजे भौतिक गोष्टींचा त्याग करणं. परंतु जेव्हा तो अधिक प्रगती करतो तेव्हा तो म्हणजे निष्काम कर्म, निष्काम म्हणजे काहीच कर्म न करणं असं थोडक्यात. परंतु जेव्हा तो अधिक प्रगती करतो तेव्हा तो जाणू शकतो की आध्यात्मिक जीवनातही कर्म करणे आवश्यक असते व हे कर्म म्हणजे भक्तिपूर्ण सेवा होय. याचा साक्षात्कार झाल्यामुळे तो भगवंतांवर आसक्त होतो आणि त्यांना शरण जातो. म्हणजे निर्विशेषवादामध्ये कसं की ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होण्याचं आणि शांत रस म्हणजे त्याच्यामध्ये काहीच आदान प्रदान नसतं. परंतु जेव्हा प्रगती होते तेव्हा की आपल्याला कर्म करायचंय आणि मग ते कर्म म्हणजे काय असतं तर भक्तिमय सेवा असते. हे जेव्हा आपण जाणतो तेव्हा आपण भगवंतांवर आसक्त होऊ शकतो आणि त्यांना शरण जातो. अशा वेळी त्याला समजू शकते की भगवान श्रीकृष्णांची कृपा म्हणजेच सर्वस्व आहे व तेच सर्व कारणांचे मूळ कारण आहे आणि ही प्राकृत सृष्टी त्यांच्यापासून संरक्षण आहे. भौतिक जग म्हणजे आध्यात्मिक वैविध्यतेचे विकृत प्रतिबिंब आहे आणि प्रत्येक गोष्ट भगवान श्रीकृष्णांची संबंधित आहे याचा त्याला असा साक्षात्कार होतो. त्याप्रमाणे तो सर्व गोष्टी वासुदेव किंवा श्रीकृष्णांशी संबंधित पाहतो. अशी वासुदेवमयी सर्वव्यापी दृष्टी आल्यावर तो भगवान श्रीकृष्णांना जीवनाचे परम लक्ष्य मानून पूर्णपणे शरण जातो. असे शरणागत महात्मे अत्यंत दुर्लभ असतात. या श्लोकाचे विवरण श्वेताश्वतर उपनिषदाच्या 3ऱ्या अध्यायात अतिसुंदर रीतीने करण्यात आले आहे. छांदोग्य उपनिषदात असे सांगण्यात आले आहे की मनुष्याच्या देहामधील बोलण्याची शक्ती, पाहण्याची शक्ती, ऐकण्याची शक्ती आणि विचार करण्याची शक्ती यांपैकी कोणतीही शक्ती प्रधान नाही. जीवन किंवा चेतना हीच सर्व कार्यांचे केंद्रबिंदू आहेत. याप्रमाणे श्री वासुदेव किंवा भगवान श्रीकृष्ण हेच सर्व गोष्टींमधील प्रधान तत्व आहेत.
या देहामध्ये बोलण्याची शक्ती, ऐकण्याची शक्ती, मानसिक कार्य करण्याची शक्ती इत्यादी शक्ती आहेत. पण या शक्ती जर भगवंतांशी संबंधित नसतील तर त्यांना काहीच महत्व नाही. वासुदेव हे सर्वव्यापी आणि सर्व काही असल्यामुळे भक्त पूर्ण ज्ञानाने युक्त होऊन त्यांना शरण जातो. हरे कृष्णा. तर आता भगवंतांनी भगवद्गीता अर्जुनाला सांगताना सुरुवातीला दुसऱ्या अध्यायामध्ये काय सांगितलं तर स्वतःची ओळख. म्हणजे आता भगवंतांना जाणण्याआधी पहिल्यांदा आपल्याला मी कोण आहे हे जाणणं सुद्धा महत्वाचं आहे. बरेच जण तथाकथित भगवंत स्वतःला समजतात. आपण पाहतो ना की व्यक्तिपूजा आता हल्लीच्या काळामध्ये तर अजूनच की काय म्हणतो आपण स्वघोषित भगवंत असे भरपूर लोक आहेत. तर आपण हे ज्ञान घेणं का गरजेचं आहे तर अशा भोंदूगिरीला आपण बळी पडू नये किंवा इतरांची पण त्याच्यातून सुटका करण्यासाठी आपल्याला हे ज्ञान असणं महत्वाचं आहे. तर सुरुवातीला एखादी गोष्ट जाणायची, आपल्याला भगवंतांना जाणायचंय, सोपी गोष्ट नाहीये. तर पहिल्यांदा स्वतःची ओळख महत्वाची की मी कोण आहे. म्हणजे थोडक्यात काय की माझ्यापासून सुरुवात व्हायला पाहिजे. त्यामुळे स्वतःची ओळख हे पहिलं भगवंतांनी सांगितलं की तू देह नाही म्हणजे शरीर नसून आत्मा आहेस. ही स्वतःची ओळख भगवंतांनी दुसऱ्या अध्यायामध्ये करून दिली. आणि मग हळूहळू अर्जुनाला म्हणजे आपल्याला की हळूहळू ते आता पुढच्या पुढच्या स्तरावरती एक एक टप्पा आपल्याला उलगडून दाखवत आहेत. तर आता 6व्या अध्यायामध्ये भगवंतांनी काय सांगितलं की ध्यान योगाचं सांगितलं, ध्यान योग सांगितला. आणि त्याच्यामध्ये की लक्ष केंद्रित कर, पण लक्ष केंद्रित कुणावर कर तर ते माझ्यावर कर असं शेवटच्या श्लोकात सांगितलं. आणि मग 7व्या अध्यायामध्ये आता भक्ती म्हणजे काय की आता आपण भगवंतांना म्हणजे इथपर्यंत आलो की आपण आपली कर्म शुद्ध केली, आपली बुद्धीची चेतना म्हणजे बुद्धी ही आपण योग्य गोष्टींमध्ये हे केलं म्हणजे कर्मशुद्धी, बुद्धीची शुद्धी असं केल्यानंतर आपण ध्यान केंद्रित करतोय कुणावर तर आता भगवंतांवरती ध्यान करण्याची वेळ आलीय. मग आता 7व्या अध्यायामध्ये भगवंत काय म्हणतात की एखादी गोष्ट कशा तर त्या गोष्टीला आपण जेव्हा प्रत्यक्ष पाहतो किंवा त्या गोष्टीचे गुण पाहतो, त्या गोष्टीची कर्म पाहतो, त्याच्यावरनं आपण प्रत्यक्ष आणि अनुमान करू शकतो की अरे ही ती गोष्ट आहे. तर आता भगवंतांनी सुरुवातीला कसे दाखले दिलेत तर भगवंतांनी पहिल्यांदी प्रकृतीचं वर्णन केलंय. कारण हे भगवंतांचं कार्य आहे ना, प्रकृती सृष्टी निर्माण केली आहे त्यांनी. आणि मग त्यांनी म्हणजे अष्ट प्रकृती ह्याचं वर्णन केलं की पांचभौतिक किंवा मन बुद्धी अहंकार ही तत्व. आणि त्याच्यानंतर मग प्रत्येक गोष्टीमधला जो कार्यकारी तत्व आहे तर ते पाहून आपण अनुमानाने भगवंत आहेत किंवा ही भगवंतांची शक्ती आहे हे आपण जाणू शकतो. म्हणून भगवंत काय म्हणतात की पाण्यामधील रस मी आहे किंवा पृथ्वीचा गंध मी आहे, वायूचा स्पर्श भगवंत आहेत. तर अशा प्रकारे भगवंत पांचभौतिक गोष्टीमधला प्रत्येक शब्द, प्रत्येक जो गुण आहे ज्याला पंचतन्मात्रा तर ते सांगतात की ते स्वतः आहेत. तर हे झाल्यानंतर भगवंत पुढचं अजून काय सांगतात, याचा प्रकाश भगवंत आहेत. आणि नंतर बुद्धीवरती किंवा मन बुद्धी या गोष्टींवरती येतात, स्तरावरती येतात. तर आपल्याला वाटतं की मी बुद्धिमान आहे किंवा कमी बुद्धिमान आहे. तर भगवंत काय म्हणतात की प्रत्येक गोष्टीची जी बुद्धी आहे तर ती मी आहे किंवा एखाद्याचं बळ शक्ती म्हणजे मी आहे. तर अशा पद्धतीने गुणांनुसार आपण जाणू शकतो की हे भगवंतांचे गुण आहेत म्हणून. तर त्यानुसार आपण लक्षात घेऊ शकतो की ह्या भौतिक सृष्टीतील ह्या ज्या गोष्टी आहेत, कार्यकारी गोष्टी आहेत, तर त्याच्यावरून आपण भगवंतांची ओळख जाणून घेऊ शकतो. तर भगवंतांची ओळख जेव्हा आपल्याला म्हणजे त्यांना जाणायचंय तर आपल्याला कुठल्या गोष्टींचा आधार घ्यावा लागेल तर प्रत्यक्ष ज्ञान आणि दिव्य ज्ञान असं सांगितलेलं आहे. तर प्रत्यक्ष ज्ञानामध्ये आपण ही जड प्रकृती आहे, जसं आता पाहिलं की आपण पाहून एखादी गोष्ट जाणू शकतो की ही गोष्ट काळी आहे, ही पांढरी आहे. तर हे आपण पाहून जाणू शकतो, तर ते प्रत्यक्ष प्रमाण झालं. तर ही पांचभौतिक सृष्टी किंवा ही जड तत्व
की ज्याच्यामध्ये फारशी चेतना नाही, तर त्या गोष्टींना आपण प्रत्यक्ष ज्ञानाद्वारे आपण जाणून घेऊ शकतो. परंतु एखाद्या गोष्टीचं कर्म जाणून घेण्यासाठी आपल्याला अनुमान प्रमाणाचं म्हणजे अनुमान किंवा तर्क ह्या गोष्टीच्या ज्ञान पद्धतीचं अवलंबन आपल्याला महत्वाचं राहतं. म्हणजे एखाद्या ठिकाणी धूर येतोय तर तिथे अग्नीचं अस्तित्व आहे हे लक्षात घेऊ शकतो, किंवा एखादी गोष्ट गरम लागते तर याचा अर्थ इथं अग्नितत्व आहे हे आपण जाणू शकतो. तर अशा पद्धतीने आपण अनुमान प्रमाणाद्वारे भगवंतांना जाणण्याचा प्रयत्न करू शकतो. पण तेवढंसं पुरेसं आहे का? कारण भगवंतांनी ही जड सृष्टी जी केलेली आहे तर त्याच्यावरून आपण अनुमान करू शकतोय. परंतु दिव्य ज्ञान हे म्हणजे दोन जे ज्ञानाचे हे सांगितलेत की त्या ज्ञानाद्वारे माझी ओळख होऊ शकते असं जेव्हा श्रीकृष्ण म्हणतायत, तर तेव्हा हे दिव्य ज्ञान जे आहे ते मात्र आपण प्रत्यक्ष किंवा अनुमान प्रमाणाद्वारे जाणून घेऊ शकत नाही. त्यासाठी आपल्याला प्रमाण किंवा आप्तोपदेश किंवा शब्द आधार घेऊ शकतो. तर आप्तोपदेश किंवा शब्द प्रमाण म्हणजे काय, तर जे अधिकृत परंपरेद्वारे आलेले गुरु शिष्य परंपरेद्वारे, तर ते आप्त प्रमाण आहे. तर त्याचा आधार घेतल्याशिवाय आपल्याला हे दिव्य ज्ञान होऊ शकत नाही. मग म्हणून तर म्हटलंय ना चौथ्या अध्यायामध्ये की तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम तत्वतः ज्ञानिनः तत्वदर्शिना. तर याच्यामध्ये काय की जेव्हा आपण गुरूंना शरण जातो, त्यांना नम्रपणे प्रश्न विचारतो आणि त्यांची सेवा करतो, तेव्हा आपल्याला हे ज्ञान उलगडतं. तर अशा प्रकारे जेव्हा आपल्याला भगवंतांना जाणून घ्यायचंय तर आपल्याला आध्यात्मिक प्रामाणिक गुरु शिष्य परंपरेमध्ये जे गुरु आहेत, आचार्य आहेत, त्यांची शरण घेतल्याशिवाय आपल्याला हे ज्ञान होणार नाही हे आपण निश्चितपणे जाणणं गरजेचं आहे. त्यामुळं हल्ली स्वतःची तर ओळख लोकांना पटत नाही, परंतु भगवंतांबद्दल हल्ली कोणीही सांगू शकतं की अरे हे असं, याचा अर्थ इथे भगवंत नाहीयेत असं उठसूट कोणीही सांगतं. तर आपण त्याच्यावरती किती विश्वास ठेवायचा, रादर विश्वास ठेवायचा की नाही हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळं स्वतःच ओळख हे तर खूप अवघड गोष्ट आहे. म्हणून म्हणजे आता मी आहे किंवा आपल्या ह्याच्यामधल्या अजून दोघी तिघींना लक्षात येतं की एका एका अवयवावरती जेव्हा काम होतं, आता अनंगोपी माताजी डोळ्यावरती काम करतात किंवा रेखा रुपनवर माताजी आहेत गायनेकॉलॉजिस्ट आहेत, त्यांचं तर हे असं नाहीये की शरीराबद्दल ज्ञान जेव्हा तेवढ्याच गोष्टीबद्दल जेव्हा ज्ञान घ्यायचंय तरी सुद्धा त्याच्यामध्ये अपडेट्स इतके येत राहत आहेत आणि नवीन नवीन अद्ययावत माहिती कळत जाते. म्हणून तर कंटिन्युअस कॉन्फरन्स असतात. तर म्हणून एक लक्षात घेऊयात की साधं हे जड तत्व जे आहे, पंचभौतिक शरीर जे आहे, हे जाणणं सुद्धा किती कठीण आहे. मग त्यातलं मग हे चेतना तत्व म्हणजे आत्मा जाणणं आणि त्याच्या पुढे जाऊन परमात्मा भगवंत जाणणं, ह्या गोष्टी किती कठीण आहेत. तर या दृष्टीने आपण लक्षात घेऊ शकतो की हे म्हणजे अगदी कोणाचंही काम नाहीये. म्हणून भगवंत इथे सांगतात की अनेकानेक जन्म ह्याच्यामध्ये व्यतीत होऊ शकतात, तेव्हा कुठं वास्तविक ज्ञान होतं आणि असा महात्मा खूप दुर्लभ आहे. तर हे एक आपण लक्षात घेणं महत्वाचं आहे. तर आता श्रील प्रभुपाद एका ठिकाणी म्हणतात की एखादी गोष्ट आपण म्हणजे भगवंत हे आपण जाणण्याचे 5 पैलू सांगतात ते की लीला, गुण, रूप, परिकर आणि वैशिष्ट्य हे भगवंतांना समजण्याचे 5 पैलू आहेत. आणि त्याच्यामध्ये त्यांनी ऍक्च्युली नाम या स्वरूपात म्हणजे नाम याबद्दल त्यांनी जास्त विस्तीर्ण माहिती दिली. म्हणजे हे एक वाक्य मला जस्ट एक बॅक टू गॉड हेड मध्ये आजच मी वाचलं की हे 5 पैलू त्यांनी दिले आणि नंतर नामाचं महत्व त्यांनी वर्णन केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये प्रभुपाद काय म्हणतात,
तर नाम चिंतामणी कृष्ण चैतन्य रस विग्रह, म्हणजे भगवंत हे चेतन सच्चिदानंद विग्रह आहेत आणि त्यांचं नाम हे सुद्धा चेतन सच्चिदानंद विग्रह आहे. म्हणजे कृष्ण हे नाव भौतिक नाहीये, तर ते आध्यात्मिक आहे. म्हणजे मला तहान लागली आणि मी फक्त पाणी 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 म्हणत बसले तर माझी तहान नाही भागणार आहे, कारण पाणी हे भौतिक आहे गोष्ट, परंतु कृष्ण ह्याच्यामध्ये नाम किंवा नाव आणि नामी ह्याच्यामध्ये अंतर नाहीये. त्यामुळं भगवंत हे जसे पूर्ण आहेत, हा पूर्ण आहेत, कारण आपण म्हणतो ना पूर्ण, म्हणजे पूर्णातून पूर्ण जरी आपण काढून घेतलं तरी पूर्णच राहतं, शिल्लक राहतं, तर अशा स्वरूपाचे भगवंत आहेत. तर तसंच त्यांचं नाम सुद्धा पूर्ण आहे, त्यांचं नाम सुद्धा परिपूर्ण आहे, शुद्ध आहे आणि भौतिक दोषविरहित आहे. म्हणून तर शब्द ब्रह्म असं म्हणतात. आणि हे नित्य आहे, नाम हे नित्य आहे. म्हणजे आपलं नाव, आपला हा देह नष्ट झाल्यावरती आपलं पुढच्या जन्मी नाव आपलं बदलेल. नाम हे कधीच बदलत नाही. त्यामुळे हे लक्षात घेणं गरजेचं आहे की नाम आणि नामी हे एकच आहे. श्रील प्रभुपादांचे कित्येक शिष्य ज्यांना भगवंतांची काहीच ओळख नाही, साधं आपली जी भारतीय संस्कृतीमध्ये थोडंफार आपल्याला काहीतरी ज्ञान असतं, तर ते काहीच ज्ञान नसताना सुद्धा हे पाश्चात्य शिष्य जे आहेत ते केवळ नाम संकीर्तन करून ते त्यांचं हृदय परिवर्तन झालेलं आपण पाहू शकतो. तर अशा प्रकारे प्रभुपादांनी नाम यावरून नामीची ओळख किंवा नाम आणि नामी हे कसे एक आहेत हे प्रभुपादांनी सांगितले. तर आपण लक्षात घेऊ शकतो की नामाचं महत्व पण आहे आणि नाम या स्वरूपामध्ये भगवंत या कलियुगामध्ये ज्या प्रकारे अवतीर्ण झालेले आहेत त्यावरून आपण त्यांचं म्हणजे त्या नावाचं स्मरण केल्यानंतर जे काही आता कार्य या श्रीकृष्ण भावनामृत आंदोलनाद्वारे जे काही कार्य घडत आहे आणि लोकांची हृदय परिवर्तन होत आहेत, हे पाहून आपण जाणू शकतो की त्या नावामधली शक्ती किंवा भगवंतांचं स्वरूप आपण जाणू शकतो. तर अशा प्रकारे आपण भगवंतांना, म्हणजे मी जेवढं त्या लेखामध्ये होतं तर तो भाग आता घेतलेला आहे, कदाचित बाकीच्या गोष्टींबद्दल कधीतरी वाचनात आलं तर नक्की त्याप्रमाणे सांगेल. तर हे श्रील प्रभुपादांचे प्रत्यक्ष या गोष्टी होत्या आणि त्यांनी या नामावताराबद्दल जाणण्याचं आपल्याला एक छान दृष्टिकोन दिलेला दिसतोय. तर आपल्याला कुठल्याही गोष्टीचं ज्ञान घ्यायचं असेल तर आपण त्या गोष्टीचं म्हणजे एखादी गोष्ट आहे मग त्याचं अनालिटिकल किंवा कशा पद्धतीने ते जाणू शकतो, तर त्याचं पृथक्करण करून किंवा त्याच्याशी छोट्या छोट्या गोष्टींचे अँगल असे मांडून आपण त्याचं ज्ञान घेऊ शकतो. म्हणजे कसं की पाणी हा पदार्थ आहे, तर पाणी हा पदार्थ बघताना मग कोणी रंग बघेल किंवा त्याच्यामध्ये काही मिक्स केलं तर कशा पद्धतीने त्याचं हे होतं किंवा त्याला फेस, तर त्याचं म्हणजे शुद्ध आहे की अशुद्ध आहे हे लक्षात घेणं, किंवा अजून एक केमिस्ट्रीचा जो कोणी असेल तर तो काय म्हणेल H2O, मग त्याचे Hचे हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचा 1, अशा पद्धतीने आपण अनालिटिकल म्हणजे कसं पृथक्करण की एक 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 अँगल घेऊन त्या दृष्टीने आपण ज्ञान घेऊ शकतो. म्हणून हल्लीचं जे संशोधन आहे तर हे बऱ्याच प्रमाणामध्ये अशा पद्धतीने जातं की एका गोष्टीपासून अनेक पैलू पाडणं, तर अशा पद्धतीने पण आपण ज्ञान घेऊ शकतो. परंतु वैदिक ज्ञानाचा उद्देश काय आहे, तर अनेक गोष्टींपासून एकत्वाकडे जायचं. म्हणजे आपण सगळ्या वेदांचं सार हे भगवंतांना जाणणं हे आहे, असं आपण जेव्हा म्हणतो किंवा श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू जेव्हा आपल्याला सांगतात तेव्हा त्याचा अर्थ काय, तर ऋग्वेदातील ऋचा ह्या जेव्हा आपण जाणतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की याच्या पाठीमागे कोण आहेत, तर भगवंत आहे. म्हणजे भगवंतांना जाणण्याचा तो विषय आहे. किंवा सामवेद याच्यामध्ये
जेव्हा अनेक संगीतांचा अभ्यास केला जातो विविध प्रकारे, तेव्हा त्याचं पण जाणण्याचं लक्ष काय आहे किंवा केंद्रबिंदू कोण आहे, तर ते भगवंत आहे. म्हणून अशा प्रकारे आपण जेव्हा कुठलंही ज्ञान कशाही प्रकारचं घेऊ, तेव्हा त्या ज्ञानाचा अंतिम उद्देश काय आहे, तर भगवंतांना जाणणं हे आहे. तर हे या दृष्टीने जर लक्षात घेतलं तर अनेक गोष्टींकडनं एकत्वाकडं जेव्हा जातो तेव्हा ती गोष्ट अतिशय सहजरित्या समजते आपल्याला. आणि त्या गोष्टीतला तो सहज भाव ही ती गोष्ट सोपी करायला मदत करतो. तर अशा प्रकारे आपला दृष्टिकोन पाहिजे की अनेक गोष्टी जेव्हा आपण पाहतो तर तेव्हा त्या गोष्टींचा कर्ता कोण आहे हे जर आपण जाणू शकलो तर आपल्याला भगवंतांचं ज्ञान घ्यायला आपण उत्सुक आहोत हे आपण त्यातून आपला तो प्रयत्न दिसू शकतो. तर अशा प्रकारे आपली चेतना ही त्या प्रकारे असणं गरजेचं आहे. दुसरं दुसरी गोष्ट की भगवंतांचं अस्तित्व हे आपण अनुमान प्रमाणाद्वारे पण जाणून घेऊ शकतो. कसं, तर सरकार आहे, तर प्रत्येक वेळेस आपल्याला बारामतीमध्ये सरकारचा एखादा माणूस तिथे, म्हणजे पंतप्रधान घ्या, तर पंतप्रधान दिल्लीमध्ये आहे, ते काय प्रत्येक वेळेस बारामती सारख्या शहरामध्ये येतील असं नाहीये. परंतु गव्हर्नमेंटनी किंवा शासनाने जे काही रूल्स केलेले आहेत, ते जे काही नियम केलेले आहेत आणि ते पूर्णपणे पाळले जातात की नाही, तर त्याच्यासाठी अनेकानेक गोष्टी या म्हणजे त्याचं हायरार्की किंवा त्या दृष्टीने तसे तसे अधिकारी किंवा त्या दृष्टीने नेमलेले आहेत. आणि त्या दृष्टीने जर आपण नियमांचं पालन करतोय की नाही किंवा होतंय की नाही, याच्यावरून आपण अनुमान काय करू शकतो की इथे सरकार. अशा पद्धतीने भगवंतांनी जी काही भौतिक जगामध्ये मायेला, महामाया किंवा दुर्गादेवींना जो काही एक अधिकार दिलेला आहे आणि त्या या 3 गुणांच्या द्वारे सगळ्या गोष्टी ज्या प्रकारे नियंत्रित करतायत, तर त्या गोष्टी आपण पाहू शकतो आणि त्यातून जाणू शकतो की भगवंतांचं कशा प्रकारे भगवंतांचं कार्य आहे किंवा त्या दृष्टीने आपण भगवंतांना जाणण्याचा प्रयत्न करू शकतो. आता ही गोष्ट झाली प्रत्यक्ष किंवा अनुमान या स्तरावरती. परंतु आधीच्या पण श्लोकामध्ये, मला वाटतं 9व्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितले की असा मनुष्य दुर्मिळ आहे की जो मला जाणण्याचा प्रयत्न करतो. तर आपली कुवत काय आहे, तर प्रत्यक्ष आणि अनुमानाद्वारे भगवंतांना जाणण्याचा प्रयत्न करणं. म्हणजे ही जी मी आता 2 उदाहरणं दिली, तर त्याच्यामध्ये आपण कुठल्याही सृष्टीकडे पाहून भगवंतांना जाणणं किंवा महामायेचे जे काही गुण आहेत हे जाणून किंवा जशा पद्धतीने नियमबद्ध गोष्टी चालल्यात ते पाहून आपण भगवंतांना जाणण्याचं अनुमान करणं. तर ह्या गोष्टी आपल्या प्रयत्न आहेत. आणि त्याद्वारे आपण फार फार तर काही प्रमाणामध्ये भगवंतांना जाणून घेण्याचा प्रयत्न करू शकतो. परंतु त्याच्या पुढं जे आहे की भगवंतांचं मूळ स्वरूप किंवा त्यांचा काय भाव आहे हे जाणण्यासाठी मात्र आपल्याला कृपेची गरज लागते. भगवंतांच्या माता, थोडक्यात आपण त्या त्या स्तरावरती आपण विचार करूयात की भगवंतांच्या 3 शक्ती आहेत. संधिनी शक्ती, संवित शक्ती आणि लादिनी शक्ती. तर संधिनी शक्ती ह्याचे अधिकारी आपण श्री बलरामजी यांना मानतो. तर त्याच्यामध्ये काय होतं की विस्तार करणं, की जेणेकरून भगवंतां प्रती खूप साऱ्या सेवा घडण्यासाठी एक अरेंजमेंट केली जाते. तर अशा पद्धतीने ते भगवंतां म्हणजे हे बलरामजींचं डिपार्टमेंट आहे आणि त्याद्वारे ते परत विस्तार करतात. अनिरुद्ध, संकर्षण, प्रद्युम्न, वासुदेव या स्वरूपात ते विस्तार करतात आणि मग परत त्यांचे विस्तार महाविष्णू आणि मग सृष्टी निर्मिती, अशा प्रकारे तो विस्तार होतो. तर याच्यामध्ये संवित शक्ती, ह्याच्यामध्ये ज्ञान हे दिलं जातं, म्हणजे भगवंत कसे आहेत तर ह्याच्याबद्दल ज्ञान आणि आपला आणि भगवंतांचा संबंध याबद्दलचं ज्ञान जे आहे ते संवित शक्तीमुळं
आपण लक्षात घेऊ शकतो. आणि तिसरं म्हणजे लादिनी शक्ती किंवा भगवंतांना आनंद देणारी शक्ती म्हणजे श्रीमती राधाराणी. तर या लाधिनी शक्तीच्या अधिकारी आहेत. तर या 3 गोष्टींद्वारे भगवंतांच्या भाव या स्वरूपाचा आपण किंवा दिव्य स्वरूपाचा आपण ज्ञान घेण्याचा आपण किंवा त्याच स्तरावरती आपण भगवंतांना जाणण्याचा प्रयत्न करू शकतो. म्हणजे या स्तरावरती आपलं भौतिक शरीर, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, बुद्धी, मन यांचं आणि यांद्वारे आपण केलेला प्रयास हा तितकासा काम म्हणजे प्रयास इथं एवढ्यापर्यंत हे मर्यादित राहत नाही. तर तिथं लागते ती कृपा. आणि म्हणून बलरामजी किंवा आदिगुरु किंवा त्या परंपरेतनं जे काही गुरु शिष्य परंपरा आलेली आहे संधिनी आणि संवित शक्ती यांद्वारे, तर म्हणून पहिलं तर आपण आध्यात्मिक गुरूंना शरण गेलं पाहिजे. नंतर शास्त्रांचं वाचन आणि त्यातून खरं ज्ञान काय आहे भगवंतांविषयी हे केला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे श्रीमती राधाराणी आणि जे भगवंतांचे शुद्ध भक्त आहेत तर त्यांच्याकडे आपण कृपेची याचना केली पाहिजे. आता हा स्तर आहे हा सेवा आणि प्रेम या स्तरावरती हे काम होतं. तर त्यामुळं आपल्याला भगवंतांना फक्त जाणायचं नाहीये की एक ज्ञानाचा विषय म्हणून जाणायचं नाहीये, तर आपल्याला भगवंतांना भाव स्तरावरती जाणायचंय. तर त्यामुळं आपल्याला भगवंतांची सेवा करणं, भगवंतांच्या भक्तांची म्हणजे दास दास दासानुदास या भावनेनं सेवा करणं, तृणादपी सुनीचेन या भावनेनं सेवा करणं, म्हणून नम्रपणे सेवा करणं. आणि त्याद्वारे म्हणजे जसं एखादी नववधू ही जेव्हा लग्न करून नवीन घरामध्ये जाते तर तेव्हा तिची ओळख ही कशाद्वारे होते, तर ती जेव्हा सर्व त्या घरातल्या व्यक्तींशी आदान प्रदान करते. आदान प्रदान कुठल्या प्रकारे, तर सेवेच्या द्वारे. अशा सेवेच्या द्वारे जेव्हा ती आदान प्रदान करते तर तेव्हा मग तिचं प्रत्येकाशी एक नातेसंबंध तयार होतो आणि मग प्रेम स्तरावरती ते संबंध जातात. तर अशा प्रकारे आपण सुद्धा जेव्हा भगवंतांची सेवा ही निरपेक्ष भावनेने करू तर तेव्हा आपण म्हणजे ह्यांच्या कृपेद्वारे, राधाराणींच्या कृपेद्वारे आपण आपल्याला कृष्ण प्रेम हे मिळण्याची आपल्याला आपण अपेक्षा करू शकतो. तर अशा प्रकारे या स्तरावरती जाण्यासाठी आपल्याला कृपेची गरज आहे हे आपण लक्षात घेऊयात. दुसरी एक गोष्ट की भगवंतांना जाणण्यासाठी राधाराणींची कृपा हवीये. तर 500 वर्षापूर्वी श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू हे राधाराणींच्या भावामध्ये आलेले आहेत. तर त्यांनी काय केलंय, तर हा राधाराणींचा जो भाव आहे तो सर्व म्हणजे कुठलीही पात्रता किंवा अपात्रता ह्या कुठल्याच गोष्टींचा विचार न करता हे प्रेम, कृष्ण प्रेम किंवा कृष्णांना जाणण्याचं हे तत्व अगदी सुलभ रीतीने त्यांनी वितरित केलेले. तर आता एक लक्षात घेऊयात की भगवद्गीता जी आहे ही आपल्याला हळूहळू कर्म, ज्ञान, ध्यान नेतीये. आणि इथं भगवंत काय सांगतात की अनेक जन्म आणि मृत्यूनंतर ज्याला वास्तविक ज्ञान होते आणि तो मला शरण येतो असा महात्मा अत्यंत दुर्लभ आहे असं म्हणतात. पण जेव्हा राधाराणींची कृपा होते आणि राधाराणी हस्तक्षेप करतात तेव्हा हेच श्रीकृष्ण राधाराणींच्या पुढे थोडेसे मागे म्हणजे बॅकफुटवर जातात आणि थोडस आपलंच विवेचन हे मागं घेऊ शकतात. आणि हेच आपण श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू हे जेव्हा राधाराणींच्या भावामध्ये येत आहेत तेव्हा आपण जाणू शकतो की असा महात्मा भलेही सुदुर्लभ आहे असं भगवंत ह्याच्यामध्ये म्हणतायत भगवद्गीतेमध्ये, परंतु हा भाव हा श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूंनी अगदी सुलभपणे पात्र अपात्रतेचा विचार न करता सगळ्यांना वाटलाय. म्हणजे काय केलंय, तर त्यांनी प्रत्यक्ष भगवंतांना सगळीकडे वितरित केलेले आणि सहजपणे हा भाव दिलेला आहे. त्यामुळं तसं पाहायला गेलं तर
महाप्रभूंच्या कृपेमुळं, श्रील प्रभुपादांच्या कृपेमुळं आणि गुरु शिष्य परंपरा म्हणजे आपल्या आचार्यांच्या कृपेमुळं खरं तर हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचलंय. याचा अर्थ ते अगदी सहजपणे आता उपलब्ध आहे हे आपण लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. तर त्या दृष्टीने आपण ही गोष्ट जी आपल्याला मिळालेली आहे तर ती गोष्ट खरंच आपल्याला काय मिळालंय ह्याच्यावरती जर आपण चिंतन केलं तर ही गोष्ट आता देता कामा नये एवढं आपण लक्षात घेऊयात. कारण आता हे जे दिलेलं आहे आपल्याला श्रील प्रभुपादांनी किंवा महाप्रभूंनी, तर हे काय आहे तर कृष्ण भावनामृत तत्व दिलेले. म्हणजे काय की आता आपण मंदिरामध्ये जेव्हा आपण मूर्ती समोर उभं राहतो तर आपल्या मंदिरातली विग्रहांपुढे आपल्याला कदाचित म्हणजे आपण जर नवीन असो आपल्याला काहीच माहिती नाहीये तर आपण काय म्हणू, हा ह्या 3 एक लाकडी मूर्ती आहेत. अशा प्रकारे आपण एक ज्ञान घेऊ शकतो. जेव्हा भगवद्गीतेबद्दल किंवा या गोष्टींचं जेव्हा आपल्याला ज्ञान होतं आध्यात्मिक गोष्टींचं तेव्हा आपण काय जाणू शकतो की या मूर्तींमध्ये भगवंत आहेत. तर या स्तरावरच आपल्याला ज्ञान होईल. परंतु श्रील प्रभुपादांसारखे जेव्हा आचार्य किंवा शुद्ध भक्त जेव्हा अशा मूर्तींकडे पाहतात तेव्हा ते काय समजतात तर हेच श्रीकृष्ण आहेत, याच राधाराणी आहेत. तर अशा स्तरावरती आपलं ज्ञान आणि प्रत्येक गोष्टीला या सृष्टीत पाहण्याचा जो ही जी भावना आहे ही आपल्याला ह्या ज्ञानाद्वारे आणि राधाराणींच्या कृपेद्वारे, बलरामजींच्या कृपेद्वारे, श्री गुरूंच्या कृपेद्वारे आपल्याला त्या स्तरावरती एकच गोष्ट म्हणजे एका गोष्टीकडे पाहण्याचा जो काही असा भिन्न दृष्टिकोन आहे हा या कृपेद्वारे आपल्याला मिळू शकतो. म्हणून भगवंत इथं काय म्हणतायत की अरे अनेक जन्मानंतर हे मिळतंय आणि असा महात्मा दुर्लभ आहे. तर एक गोष्ट ह्याच्यावरून दुसरं म्हणजे ह्या श्लोकाकडे पाहिल्यानंतर काय लक्षात येतं की महाप्रभूंनी राधाराणीच्या भावात असल्यामुळं ही अवघड गोष्ट आपल्याला सोपी करून दिलेली आहे. कारण आपला जन्म महाप्रभूंनंतर श्रील प्रभुपादानंतर झालेला आहे. त्यामुळं आपण खूप नशीबवान आहोत की आपल्याला ही गोष्ट सहज उपलब्ध आहे. दुसरी गोष्ट लक्षात ठेवण्याची काय आहे तर आतापर्यंत माहिती नाही मी कुठल्या कुठल्या उपाधी घेऊन किती जन्म वाया घालवलेले आहेत. कदाचित एखाद्या जन्मामध्ये राजा, एखाद्या जन्मामध्ये भिकारी, माहिती नाही. तर कुठल्या उपाधींमध्ये आधीचे जन्म गेलेत माहिती नाही. पण हे आता मला जे काही मिळालंय ते आता मी हातचं घालवता उपयोगी नाही, हे आपण लक्षात घेऊयात. तिसरी गोष्ट, आतापर्यंतचे जे काही बहुनाम जन्म जे घेतलेले आहेत तर ते भगवंतांना विसरून किंवा भगवंतांना दूर करून स्वकेंद्रित अशा स्वरूपामध्ये मी जगलेले आहे. तर आता हा जो जन्म मिळालेला आहे तर हा जन्म कृष्णांना केंद्रित करून जगणं हे महत्वाचं आहे. आतापर्यंतचे जन्म मी माझ्या स्वतःसाठी जगलेली आहे, पण हा जन्म हा श्रील प्रभुपादांसाठी, हा जन्म हा श्रील प्रभुपादांच्या मिशनसाठी जगणं. तर ही भावना आपण या श्लोकांवरनं लक्षात घेऊयात. कारण असा महात्मा दुर्लभ आहे म्हणल्यानंतर अशी एक छान जी आता आपल्याला परिस्थिती मिळालेली आहे, जे वातावरण मिळालेलं आहे ते किती मोलाचं आहे हे आपण लक्षात घेऊ शकतो. आणि आपण आता हे वाया घालवणं जर आपण म्हणजे ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं तर खरोखर आपल्यासारखं दुर्भाग्य कुणाचंच नसेल. म्हणून ही गोष्ट आपण अत्यंत गंभीरपणे घेऊयात आणि श्रील प्रभुपादांनी ही जी काही चळवळ सुरू केलेली आहे तर त्याच्यामध्ये आपण काही ना काही खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करूयात आणि हे ज्ञान इतरांना पण वितरित करण्याचा छोटासा प्रयत्न करूयात. तर माझ्याकडनं आज एवढं होतं.
जे काही मला माझ्या बुद्धीप्रमाणे समजलं ते मांडण्याचा प्रयत्न केला. याच्याबद्दल कोणाला काही शंका किंवा काही प्रश्न असतील तर निश्चितपणे विचारा. हरे कृष्ण. आणि उद्या पुढचा श्लोक जो आहे, कारण भगवंत आता सांगतायत की इथपर्यंत सांगतायत, पण आपल्याला पण बुद्धीला फाटे असतात ना, की नाही मग मी ह्यांना शरण जाऊ का, मग मी या देवतांना शरण जाऊ. तर एक मिनिट, सेटिंग चेंज करू का? 2 वाजता जॉईन. हरे कृष्ण. हरी बोल. थँक्यू. नेहमीप्रमाणेच खूप छान क्लास झाला. थँक्यू. कोणाला काही प्रश्न कमेंट्स असतील तर प्लीज 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 विचारा. पुढचं सांगितलं ना क्लासचं? हो, सांगितलं. हरी बोल. दंडवत प्रणाम माताजी. दंडवत प्रणाम. खूप छान क्लास झाला माताजी. आणि कृष्ण भावनेबद्दल, हरिनामाबद्दल गांभीर्य येण्यासाठी तुमचा क्लास आज खूप उपयोगी पडला. एवढं मात्र नक्की सांगू शकतो की खरंच तुमच्या आजच्या क्लासनी प्रभुपादांनी जे आपल्याला दिले ते वितरित करण्यासाठी आपण प्रयत्नशील असलं पाहिजे. आणि नामाप्रती पण आपण एक म्हणतो ना आपण की गांभीर्य ठेवलं पाहिजे. जे आपल्याला प्राप्त झाले त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तुम्ही खूप छान दिला. थँक्यू सो मच माताजी. थँक्यू माताजी. थांबायचं मग? हो हो चालेल. हरी बोल. हरी बोल. थँक्यू.